झी 24 तास एक पाऊल पुढे। एकूणच गब्बरच्या या खेळीविषयी आणि या मॅच विषयी आपण आणखी बोलूया। आमचे क्रीडा प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, सुरुवातीला अर्थातच टीम इंडियाच्या गब्बर विषयी आपण बोलूया। जी फास्टेस्ट सेंचुरी त्याने ठोकली त्या या डेब्यू मॅच मध्ये, काय सांगशील शिखर धवनच्या खेळीबद्दल? पंकज एक अतिशय टॅलेंटेड प्लेअर, पण बराच उशिराने संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचं त्यांनी पुरेपूर चांगलं संधीचं सोनं केलंय असंच म्हणावं लागेल। आणि अतिशय अफलातून अशी आजची त्याची इनिंग, ऑस्ट्रेलियन बॉलर जे होते अगदी हतबल दिसले आणि त्याच्या या खेळीमुळे आजच्या दिवसात भारताने अक्षरशः रनची बरसात केलेली आहे। 283 रन्सपर्यंत भारताने मजल मारली आहे। आता उत्सुकता ती सर्वांना लागलेली राहील दुसऱ्या दिवशी की शिखर धवनची डबल सेंचुरी पदार्पणात करतो का, कारण की अशी कामगिरी करणारे फारच कमी प्लेयर्स आहे आणि त्याला एक चांगली संधी चालून आलेली आहे। पंकज, नक्कीच अमर, गब्बरची ही किंवा शिखर धवनची ही जी खेळी आहे किंवा मुरली विजयचे सातत्य आपल्याला दिसून येतंय, काय सांगशील? गौतम गंभीर आणि वीरूचं स्थान थोडक्यात धोक्यात आलं दिसतंय? पंकज, चित्रपट होता शोले, त्याच्यात गब्बर विलन होता आणि वीरू तिथे एक्झिट झाली होती, पण जो आता मैदानात जो खेळ केला जातात त्याच्यात जो गब्बर म्हणजे शिखर धवनला जे निकनेम म्हणतात येतात गब्बर, तर गब्बर हा हिरो ठरतोय। अतिशय अफलातून याची त्यांनी आज खेळी साकारली आणि त्याच्या या खेळीमुळे त्याचाच दिल्लीचा जो सहकारी आहे वीरेंद्र सहवाग, त्याचं स्थान नक्कीच धोक्यात आलाय, कारण की वीरेंद्र सहवागला अनेक वेळा संधी देण्यात आली, त्याचा तो पुरेपूर फायदा उचलू शकलेला नाही। आणि आज जेव्हा शिखर धवनला संधी मिळाली त्याने पहिल्याच संधीचं अगदी सोनं केलेलं आहे आणि अतिशय तुफानी ही खेळी, कारण की अनेक दिवस लोकांच्या स्मरणात राहील। अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे, आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे। आज वर्षभरापूर्वी सचिनने महासेंचुरी ठोकली होती आणि त्यानंतर बरोबर वर्षभरानंतर एक प्लेअर पदार्पण करतो आणि पदार्पणातच अशी धडाकेबाज इनिंग नक्कीच 16 मार्च भारताकरता लकी आणि शिखर धवनची आजची खेळी नक्कीच लक्षात राहील प्रत्येकाला। नक्की अमर, तुम्ही आमच्या संपर्कात राहा, आपण आणखी बोलूया। मुरली विजय आणि शिखर धवन यांनी मोहाली टेस्टमध्ये नॉट आउट 283 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप केली। 58 ओव्हर्समध्ये त्यांनी ही पार्टनरशिप केली असून या धवननं नॉट आउट 185 तर मुरली विजयनं नॉट आउट 83 रन्स केले आहेत। यापूर्वी भारताकडून सर्वाधिक 413 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप विनू मंकड आणि पंकज रॉय यांनी केली होती। न्यूझीलंड विरुद्ध चेन्नईमध्ये 1956 मध्ये त्यांनी ही पार्टनरशिप केली होती। यानंतर सहवाग आणि राहुल द्रविडनं पाकिस्तान विरुद्ध लाहोरमध्ये 2006 मध्ये 410 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप केली होती। आपण पुन्हा बोलूया, अमर काणे आपल्यासोबत आहेत। अमर, 58 ओव्हर्समध्ये आज एकही विकेट न गमावता 283 रन्स चोपून काढलेले आहेत भारताच्या बॅट्समननी। काय सांगाल, यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा जो मारा आहे तो इतका निष्प्रभ वाटला होता का, आणि आता या मॅचचं भविष्य काय दिसतंय? कारण एक दिवस पावसामुळे वाया गेला। पंकज, असं वाटत होतं लंचपर्यंत की मॅच कदाचित ड्रॉकडे जाईल, पण ज्या पद्धतीने आज धुतलेल्या आहे शिखर धवननी ऑस्ट्रेलियन बॉलर्सला, अक्षरशः धो धुतलेला आहे, असं फार कमी वेळा चित्र पाहायला मिळतं आणि तेही ऑस्ट्रेलियन टीम विरुद्ध, ज्याचे बॉलर्स नेहमी प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनवर वरचढ ठरतात आणि किंबहुना ज्यांचे बॅट्समन प्रतिस्पर्धी टीमच्या अशा पद्धतीने धुलाई करतात, आज तीच टीम त्याच टीमची अशी अवस्था झाली आहे। आणि आजच्या या शिखर धवनच्या इनिंगमुळे ही मॅच पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकलेली आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही। पण उद्या सर्वात महत्त्वाचं भारताकरता राहील ती सुरुवातीच्या पहिल्या सत्रात हे दोघं कशी बॅटिंग करतात। एक चांगली संधी आहे दोघांना, 400 रनचा एक जो रेकॉर्ड आहे अनेक वर्षांपासून 1956 पासून अबाधित ओपनिंगचा रेकॉर्ड भारताचा, तो एक मोडीत काढण्याची संधी। पण सर्वप्रथम त्यांचं एक टार्गेट राहील ते 300 रनची पार्टनरशिप करणं आणि त्यानंतर भारताला आघाडी मिळवून देण्याचं एक दोघांपुढे टार्गेट राहील आणि उद्या त्यांच्याकडून परत एक धमाका पाहायला नक्कीच। अमर, या ठिकाणी आणखी एक छोटासा प्रश्न उपस्थित होतो, म्हणजे ऑस्ट्रेलियाला त्यांची जी ही सेकंड टीम पाठवणं, ज्याला आपण दुय्यम थोडक्यात टीम म्हणूया, किंवा 4 खेळाडूंना पनिशमेंट देणं, हे भारताच्या पथ्यावर पडलंय आणि ऑस्ट्रेलियाला याची शिक्षा भोगावी लागते दिसते। पंकज, हे नक्कीच भारताच्या पथ्यावर पडलं असं नक्कीच म्हणावं लागेल। पण अजून एक गोष्ट लक्षात घेतलेलं, ऑस्ट्रेलिया आता पराभव जेव्हा होत आहे तेव्हा ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये अशा बऱ्याच बातम्या सुद्धा आलेल्या की ऑस्ट्रेलिया भारताच्या सिरीजपेक्षा ॲसेस सिरीजला जास्ती महत्त्व देत आहे, पण इतक्या वाईट पद्धतीने ऑस्ट्रेलियाची धुलाई होईल कदाचित ऑस्ट्रेलियन्सला सुद्धा अपेक्षित नसेल। आणि ज्या पद्धतीने आज शिखर धवनने धुतलाय, जे ऑस्ट्रेलियन्स कधी त्याचं कौतुक करत नव्हते, डीन जॉन्स किंवा मॅथ्यू एडन, हे सुद्धा आज भारतीय बॅट्समनचा, विशेष करून शिखर धवनचाच त्यांनी बरंच कौतुक केलं आजचं त्याच्या खेळीबद्दल। पंकज, नक्की अमर, धन्यवाद। टीम इंडियाच्या या गब्बरमुळे वीरेंद्र सहवागचं स्थान मात्र धोक्यात आलंय। गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या ओपनिंगचा प्रश्न सर्वांना सतावत होता। हा वीरू गंभीर प्रश्न आता तरी निकालात निघाल्यासारखा दिसतोय। वारंवार संधी मिळूनही धडाकेबाज सहवाग फेल होत होता। कांगारूंविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टसाठी त्याला डच्चू देण्यात आला।
त्याच्या जागी संधी मिळालेल्या शिखर धवननं पदार्पणाच्या टेस्टमध्येच सेंचुरी झळकावत सेहवागला कायमचा खो दिलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मिळालेल्या संधीचं सोनं करत टेस्ट पदार्पणातली सर्वात जलद सेंचुरी धवननं ठोकली. झी 24 तास एक पाऊल पुढे.